बीडमधल्या जाळपोळीवरून शरद पवार गटाने गृहमंत्री फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न केला। घर जळत असताना नेमकं काय घडलं याची आपबीती आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितली आणि त्याच वेळी 7 तास पोलिसांचे हात बांधले होते का असा सवाल सुद्धा त्यांनी केला आहे। पाहूयात एक खास रिपोर्ट। माझे कुटुंब आतमध्ये होतं। माझा लहान मुलगा वारंवार मला फोन करत होता की बाप्पा तुम्ही लवकर या, आपल्या घर जळतंय, आपल्या घरात बॉम्ब टाकतात। बीडमध्ये 30 ऑक्टोबरला हल्लेखोरांनी घराची जाळपोळ केली। त्यावेळीची आपबीती आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेमध्ये सांगितली। माझ्या लहान मुलांना फोन करून पप्पा घर जळतंय असं सांगितलं। मात्र पोलिसांना फोनवर फोन करत होतो पण पोलीस आले नाहीत असा आरोप क्षीरसागर यांनी पोलिसांवर केलाय। माझे कुटुंब आतमध्ये होतं। माझा लहान मुलगा वारंवार मला फोन करत होता की बाप्पा तुम्ही लवकर या, आपल्या घर जळतंय, आपल्या घरात बॉम्ब टाकतात। अध्यक्ष महोदय, आमदार म्हणून मी सर्वांना हा प्रश्न विचारतो की आपल्या घरावरती, आपल्या मतदारसंघामध्ये अशी जर परिस्थिती निर्माण झाली असती आणि आपण घरी नसतो आणि पोलीस प्रशासनाला आपण वारंवार फोन करतोय पण साधा तिथं सायरन सुद्धा वाजलं नाही अध्यक्ष महोदय, आणि 1 घंट्यानंतर सगळं घर जळाल्यानंतर कसं बसं माझं कुटुंब त्या परिस्थितीतून वाचले। 7 ते 8 तास हल्लेखोरांनी पोलिसांसमोरच घराला घेराव घालून घर पेटवलं पण पोलीस का आले नाहीत असा थेट सवाल क्षीरसागरांनी गृहमंत्री फडणवीसांना केला। 7-8 तासामध्ये पोलीस प्रशासन का मदतीत आलं नाही? एक प्रकरण मी बघितलं, मुख्यमंत्री साहेबांचा एक व्हिडिओ बघितला, एक बातमीमध्ये बघितलं की खडसे साहेबांची तब्येत खराब झाली तर त्यांनी एअर ॲम्ब्युलन्स तिथं पाठवली आणि माझं शहर आणि माझं घर 7-8 तास जळत होतं। पोलीस मुख्यालय माझ्या समोर होतं, पोलिसाची गाडी माझ्या घराच्या दारात होती, पोलीस शहर फुटत असताना त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळीकडे पोलीस आहे। पण माझा प्रश्न असा आहे की त्यांचे त्या 7-8 तासासाठी कुणी त्यांचे हात आवरले? दुसरा विषय, आपण या विषयामध्ये गृहमंत्री साहेब आपण न्यायालयीन चौकशी लावणार का? हे खरं आहे की पोलिसांची कारवाई याहीपेक्षा जास्त व्हायला हवी होती पण दुर्दैवाने पोलिसांची संख्या आणि जे दंगलखोर लोक होते त्यांची संख्या, या संख्येत एक मोठा फरक होता आणि म्हणून त्या ठिकाणी नवीन फोर्स जो पाठवला तो फोर्स पाठवतपर्यंत हे काबूमध्ये आणणं कठीण गेलं, हे देखील तितकंच सत्य आहे। 30 ऑक्टोबरला हल्लेखोरांनी बीड जिल्ह्यामध्ये हैदोस माजवला। माजलगावमध्ये अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचंही घर पेटवलं। तर जयंत पाटलांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना 3 दिवसांआधीच अलर्ट दिला होता असा दावा केला। मात्र जयंतरावांचा हा दावा गृहमंत्र्यांनी फेटाळला की बीडच्या एसपींना जिल्ह्यामध्ये बीडमध्ये काहीतरी होण्याची शक्यता आहे अशी वॉर्निंग ऑलरेडी 3 दिवस आधी देण्यात आलेली होती। त्यांना कळवण्यात आलेलं होतं की काहीतरी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडून हलगर्जीपणा झालाय यात काही शंका नाही। जयंतराव, तुम्ही कागदपत्रे पडताळून पहा, याचा कुठलाही इंटेलिजन्स मिळालेला नाही। कारण मुळात माजलगावची देखील जी घटना होती, माजलगावच्या घटनेमध्ये त्यांनी ती जी काही क्लिप वगैरे झाली त्याच्या विरुद्ध एक आंदोलन ठेवलं होतं, घरापासून दूर होतं ते, तिथे आंदोलन नव्हतं। आंदोलन संपवलं तोपर्यंत काही झालं नाही आणि त्याच्यानंतर हा मॉब गेलेला आहे। त्याच्यामुळे आणि बीडचा तर कुठलाही इंटेलिजन्स त्या ठिकाणी नाही की पोलीस कमी होते, पोलीस कमीच असतात लोकसंख्येच्या, फायरिंग का नाही केलं? त्यांना जरब बसण्यासाठी पोलिसांनी किमान हवेत फायरिंग करायला पाहिजे होतं। पोलीस 50च असतात, मॉब 1000-2000चा असला तरी व्हॉट इज एक्सपेक्टेड इज पोलिसांनी आता 5000चा मॉब म्हटलं 5000 किंवा 1000भर पोलीस आणू शकत नाही पण कधी, त्यामुळे फायरिंग करून त्यांना दहशत करून जागेच थांबवलं। राष्ट्रवादीचं कार्यालय सकाळी जाळण्यात आलं। आपण जे म्हणता की पोलिसांनी फायरिंग करायला पाहिजे होतं, कदाचित त्यावेळेची परिस्थिती पाहून
त्या ठिकाणी पोलीस तशा प्रकारचा निर्णय घेतात आणि अनेक वेळा पोलिसांवर दोन्ही बाजू होतात. आता अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी 70 पोलिसांना त्या ठिकाणी ते जखमी झाले. अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी जर थोडी कडक कारवाई केली तर म्हणजे आता मी म्हणणार नाही, पण राज्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी पोलिसांनाच टार्गेट केलं. बीडच्या जाळपोळीच्या प्रकरणात पप्पू शिंदेला अटक झाली. हा आरोपी बीड जिल्ह्याचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खाडे यांचा भाचा आहे. यावरून सुद्धा जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. पप्पू शिंदे नामक त्यात एक कोऑर्डिनेटर आहे. हा पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाचा अध्यक्षाचा भाचा आहे. पप्पू शिंदे आणि त्याच्याबरोबरचे सगळी गँग ती त्या शहरात या सगळ्यांचं नेपथ्य करत होती. आपण पप्पू शिंदे बद्दलच का विचारलं? मी नावं सांगू, आता फोटो पण दाखवू, कोणाकोणासोबतचे कोण कोण लोक आहेत. याला राजकीय वळण देऊ नका जयंतराव. नाही नाही, मग याच्यामध्ये हा सूरज चुंगडे कोण आहे, शिराळे कोण आहे, नवनाथ शिराळ कोणचा तो, नाही 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 असं नको नको. हा बघा, हा राजकीय विषय नाही आहे साहेब, नाही आहे. आणि आता हे बघ, हे सगळे फोटोग्राफ माझ्याकडे आहे, कोणाचा कोणासोबत कोण आहे, कुठला आरोपी कोणासोबत आहे. त्यामुळे याला असं आहे, कोणाच्याही पक्षाचा असो, ज्यांनी जाळपोळीमध्ये त्या ठिकाणी काम केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ती कारवाई आम्ही निश्चितपणे करू. आणि या संदर्भात मी पुन्हा सांगतो, कुठलाही आरोपी त्याला सोडणार नाही म्हणजे नाही. बीड जिल्ह्यामधला हिंसाचार हा नियोजन पद्धतीनं कसा झाला? आधी घराची वीज आणि पाण्याचं कनेक्शन कापण्यात आलं होतं. याचा मास्टर माइंड कोण? याचा शोध घ्या, असं क्षीरसागर यांनी सांगितलं. त्याचवेळी मराठा आंदोलकांशी या जाळपोळीचा काही संबंध नाही, हेही त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. अध्यक्ष महोदय, मी ह्याचा सर्व एक आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सर्व प्रकारचं बारकाईने जेव्हा परिस्थिती ही बघितली, त्याच्यानंतर मला हे लक्षात आलं की ह्या घटनेमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांचा कुणाचाही संबंध नाही किंवा इतर समाजाच्या कुणाचाही संबंध नाही. हे जेव्हा जे CCTV फुटेजमध्ये काही लोकांचे चेहरे आले किंवा शहरामध्ये हे गावगुंड फिरत असताना जे लोकांनी बघितलं, त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात आले हे कुणाशी ना कुणाशी निगडीत आहेत अध्यक्ष महोदय. आणि जेव्हा ह्यांचे कॉल रेकॉर्ड किंवा ह्यांचे सगळे रेकॉर्ड जर काढले, ते हे त्या घटनास्थळी कुणाला बोललेत हे पूर्णपणे लक्षात येईल. जाळपोळीच्या घटनेमध्ये आतापर्यंत 278 जणांना अटक झाली आहे, तर 100 जण फरार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. आणि आता यामध्ये SITचीही एंट्री झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.